कर्नाटकमधील एका सरकारी बसमध्ये घडलेल्या अनोख्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। व्हिडिओमध्ये बस कंडक्टरने एका महिला प्रवाशाकडे आधार कार्डची मागणी केल्यानंतर अचानक बसमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे। त्यानंतर संबंधित महिलेच्या अंगात देवी आल्याचा दावा उपस्थित प्रवाशांकडून करण्यात आला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे। महिला सरकारी योजनेअंतर्गत मोफत बस प्रवासाचा लाभ घेत होती। ती महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड दाखवणे आवश्यक असल्याने कंडक्टरने महिलेकडे आधार कार्ड मागितले। मात्र त्यानंतर महिला अचानक मोठ्याने बोलू लागली। तिच्या हालचाली बदलल्या आणि बसमधील काही प्रवाशांनी तिच्या अंगात देवी आल्याचा दावा केला। ही घटना पाहून बसमधील इतर प्रवासीही काही काळ घाबरले। काही जणांनी महिलेला शांत करण्याचा प्रयत्न केला तर काहींनी हात जोडून प्रार्थना करण्यास सुरुवात केली। काही वेळासाठी बसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान उपस्थित प्रवाशांपैकी काहींनी या संपूर्ण घटनेचा मोबाईलवर चित्रीकरण केले। त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। काहींनी धार्मिक श्रद्धेशी संबंधित घटना असल्याचे म्हटलं आहे तर काहींनी हा प्रकार अंधश्रद्धा किंवा भावनिक प्रक्रियेतून असू शकतो असे मत व्यक्त केलेले आहे। या घटनेबाबत संबंधित महिला किंवा बस प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेलं नाही। तसेच महिलेच्या अंगात देवी आली होती या दाव्याची कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही। त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा व्हिडिओंकडे पडताळणी करूनच पाहण्याचे आवाहन केले जात आहे। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून कर्नाटकातील ही घटना नेमकी काय होती याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे। कदाचित या महिलेजवळ आधार कार्ड नसावं असं सुद्धा काही जणांचं मत येत आहे। त्यामुळे तिच्याकडे आधार कार्ड नसल्यामुळे ती अशा प्रकारचं कृत्य करू शकते असाही दावा अनेक जणांनी केलेला आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो। या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।